जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात नागरिकांनी वाचला तक्रारीचा पाढा। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील तहसीलदार यांच्या दालनात आज सकाळी 11 वाजता लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। राज्यपाल यांच्या आदेशान्वये प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिन घेण्यात येतो। सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आजचा लोकशाही दिनी जवळजवळ तालुक्यातील सर्वच विभागीय अधिकारी तसेच प्रतिनिधी उपस्थित होते। नवापूर शहरातील मारीमाता मंदिर परिसर सुशोभीकरणात झालेला उपहार, दिगंबरराव पाडवी क्रिकेट ग्राउंडवरील उद्घाटनापूर्वीच उद्ध्वस्त झालेले क्रीडा संकुल, नवापूर नगर परिषद अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराने सर्व अटी शर्तीचा भंग करून नियमबाह्य पद्धतीने डेपोमधील कचरा जाळून त्यावर मेलेले जनावरे फेकल्याने केलेले वायू प्रदूषण, नवापूर तालुक्यातील डबघाईला गेलेल्या पतसंस्था अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर नवापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी तक्रारी मांडल्या आहेत। गेल्या अनेक वर्षाचा अनुभव बघता लोकशाही दिनात दाखल तक्रारी या कागदावरच कार्यालयात जपून ठेवले जातात, त्यावर कोणताही निपटारा होत नसल्याची खंत मंगेश येवले यांनी बोलून दाखवली आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सुशोभीकरण के नाम से पैसे निकाले गए, लेकिन वह सुशोभीकरण हुआ ही नहीं। और मैंने वहीं भी जिला लोकशाही दिन में भी इस बारे में कंप्लेन किया था, लेकिन मेरी वो कंप्लेन उन्होंने रिजेक्ट कर दिया। अभी वहाँ सुशोभीकरण हुआ ही नहीं, 1.25 कोटी रुपए का काम हुआ है। कहाँ पर? ये हमारी माता सुशोभीकरण, हमारी माता मंदिर है ना, उसके बाजू में ही। मॅडम ते 2012 किंवा 2014 या पिरियड मधलं काम आहे। तर ते ॲक्च्युअली जे आम्ही डॉक्युमेंट सगळे पाहिले तर ते ॲक्च्युअली काम झालेलं होतं, म्हणजे डॉक्युमेंटवरून फोटो वगैरे सगळं आहे। तर ती फाईल आपण कलेक्टर ऑफिसला पण म्हणजे सबमिट केली होती। त्याच्यानंतर मॅडम खत्री मॅडम जेव्हा कलेक्टर होत्या त्यांनी सगळं व्हेरीफाय केलं आणि पत्र पण दिलं, यांना पण पत्र दिलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत। नवापूर तहसील कार्यालयात लोकशाही दिन साजरा करण्यात आला। या लोकशाही दिनामध्ये आज मी घनकचरा व्यवस्थापन डेपोमधील कथित भ्रष्टाचार, मरीमाता मंदिर परिसरात सुशोभीकरणाच्या नावाखाली झालेला भ्रष्टाचार, क्रीडा संकुलाची दुरावस्था आणि नवापूरला डबघाईला गेलेल्या पतसंस्थांबाबत तक्रारींचा पाढा वाचला। मला लोकशाही दिनातील मिळालेल्या अनुभवावरून ह्या तक्रारींचा निपटारा होईल असं मला तरी कुठे वाटत नाही, परंतु आजच्या लोकशाही दिनाला माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन घेतला। त्यावरून ह्यावेळेस तरी अपेक्षा जागल्या आहेत की या सर्व तक्रारींचा निपटारा होईल आणि अपेक्षा करूया की नवापूर शहरातील या सर्व समस्यांवर उपाययोजना होतील।